बापरे यायला लागले ती. सावित्रा, हे सावित्रा, गोदावरी काठी उभी केली पर्णकुटी. सीता होती रामासाठी, सोनं टाका आमच्या ताटी. आई नमस्कार. अक्षवंत राम लक्ष्मण, देवदर्शन झालं ना छान? हो. आज मी पहिल्यांदाच सोनं लुटायला गेला होता. या. मला कवा चुप. अरे राम लक्ष्मण, उद्याची पाटील होणार आहात तुम्ही. अरे बाईसाहेब, आता धाकलं त्यांनी खरं पाटील शोभलं बघा. शोभणार. सत्ययुगातले देवच जन्माला आलेत माझ्या पोटी. अंगाचे. अरे आज या धाकल्या देवानं रावणाच्या थोबाडीतून मारली बघा. तो चंद्र हो, आमच्या आबासाहेबांचा अपमान करीत होता. होय रे लक्ष्मण, तू त्यांच्यावर हात उगारलास? मग तो आबांना काय वाटेल ते बोलत होता, ते ऐकून घे. होय, हे तू चांगलं केलं नाहीस लक्ष्मण. बजाबा, चंदरला म्हणावं मी वाड्यावर बोलवलंय, आणि हे बघ तू त्यांची माफी मागायची. आम्ही नाही मागणार माफी. लक्ष्मण. नाही सावित्रा, त्याने रिवाज मोडला, त्याला अद्दल घडली, आता कशाला माफी मागायची? हे बघा, तुम्ही उगीच पोरांना फूस लावू नका. आता आलात ना त्याच्यात आणि आपल्यात वाकुडपणा. सावित्रा, वाकुडपणा हाय, पण तो आमच्यात नाही, आमच्या बैलांच्या शिंगात. वाचाळपणा हाय तो त्यांच्या गळ्यातल्या घुंगरात. हे त्या चंद्रला बी ठाऊक आहे. पण बावनखोडीचा माणूस तो माणसाच्या जातीला जन्माला आला म्हणून माणूस म्हणायचं, नाही तर साप असतो. हे एवढं कळतंय ना, मग कशाला उगाच सापाच्या बिळात हात घालायचा? त्याचा वाईटपणा त्याच्याजवळ. तुम्ही लक्ष्मणाला समजावून सांगा. अहो, हा वयात जर हात उगारायची सवय लागली तर उद्या हेच हात नमस्कार करायचं विसरते. सावित्रा, तुमचं ऐकलं नाही. ऐकलं असतं तर त्या दिवशी स्वर पिटलं असतं. सावित्रा, माझे हात. अहो, हे हात कोणाचे आहेत? तुमचीच आहेत ना. मग असं रडायचं नाही, खचूनही जायचं नाही. अहो, तुम्हीच असं रडायला लागल्यावर मी आणि तुमच्या या लेकरांनी कुणाकडे बघायचं? हा, बोला ना. लक्ष्मण, तुमच्या आवडीची मी खीर करून आणली, खाताय ना? नको, काही नको. आबा, तुम्ही खाल्ले नाही तर आम्हीही काय खाणार नाही. खा ना आबा, खा ना. अहो, लेकांसाठी तरी खा. राम लक्ष्मण, जा, तुमच्या शाळेची वेळ झाली, निघा आता. आणि लक्ष्मणा, तुला हात जोडते बाबा, शाळेत कोणाशी भांडण करू नकोस, कोणालाही उद्धट बोलू नकोस, समजलं? बरं. जा, चला, सांभाळून. हा,
धनी मी मळ्यात जाऊन येते. मी पण येतो. तुम्ही हा. नको धनी, तुम्ही नको. तुमच्या हाताने जोपासलेला मळा तुमच्याने बघवणार नाही. तुम्ही आराम करा. आलेच मी. पांडू तात्या, पांडू तात्या. कोण? पाटलीनबाई? नमस्कार तात्या. या या. आज रानात लय दिवसांनी येणं केलं सा. हो. आबासाहेबांची तब्येत कशी आहे? बरी. तात्या, मला तुमची मदत पाहिजे. दिली. बोला. हो, हा. मला हा नांगूर पाहिजे. बाईसाहेब उद्या दिस उगायच्या आत तुमच्या रानात पोचता करतो, मग तर झालं. तात्या, मी तुमचे उपकार विसरणार नाही. हो, येऊ मी. या या येते. या. बिचाऱ्या. ओ पांडू तात्या. काय रे तात्या? लय पुळका आलाय पाटलीनबाईंचा आहे. अहो पण त्यांच्यावर तसा प्रसंग झाला म्हणून आपलं असं. मग हे बघ, यो जर नांगूर पाटलीनबाईंच्या शेतात फिरला तर या साऱ्या इस्टेटीची का नाही होळी करीन होळी. माझ्या संसाराची राख रांगोळी करून चंदर तू परागंदा झालास. गावानं माझ्याकडे पाठ फिरवली तरी मी मोडणार नाही, खचणार नाही. गावाला साक्ष ठेवून सोन्याच्या नांगराने ही जमीन नांगरेल. बाईसाहेब काय झालं? बाईसाहेब काय झालं? बाईसाहेब, तीर्थरूप आई आबास साष्टांग नमस्कार. आम्ही 5 तारखेला गावी येतो. आहो आहो, ऐकलं का? आपले राम लक्ष्मण येत आहेत. माझी बाळ येत आहे. आई. आबा. राम लक्ष्मण, राम लक्ष्मण. आई. माझी बाळ. आई. आई पाया पडतो. आबा. आबा. मजाबा कसा आहेस रे तू? अरे माझ्या कशा बाई, आता या गाडीतनं आला नव, आता माझ्या गाडीतनं चला. चला चला चला. बरेच वर्षात बैलगाडीत बसलो नाही, आज मज्जा करूया. गाडी चाललेली डोंगराची, वाटदादा डोंगराची, गाडी चाललेली डोंगराची, वाटदादा डोंगराची, गाडी चाललेली डोंगराची, वाटदादा डोंगराची, गाडी चाललेली डोंगराची. दान पावलं कोल्हापूरच्या अंबाबाईला दान पावलं. जगदंब जगदंब माऊली, श्री सिद्धांबा माता तुला यश देईल. वासुदेव आला, यो वासुदेव आला, वासुदेव आला. अरे बजाबा, परवा खताची ऑर्डर दिली होती, त्याचं काय झालं? तुम्ही कशा पाय काळजी करताय? उद्या येतील की? बर बर. आबा, आबा, आबा. असं द्या, असं या या. अरे वा. हा. ए बजाबा, मला बघ रे कसं दिसतो फेटा. बजाबा, बांध बरं त्याला फेटा. हा? कसा दिसतो माझा लक्ष्मण बघूया. बांध, बांध. अरे राम लक्ष्मण, आलो आलो आई. हे चल रे, आई बोलवते. तू पुढे, मी आलोच. आय शाबाश. अरे या ना लवकर. ये. अरे बैस हो ना. हो आई ग, बसतोय गाई. दूध घे. बस 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 ग. आणि लक्ष्मण कुठे आहे? येतोय ना, आबांशी बोलतोय. बर, तू पी. छान आहे ना राम?
खूप वर्षांनी असं निरस दूध प्यायला मिळालं ना. होय आई. अरे तुम्ही आलात हा. आणि गाईने आज दूध भरपूर दिलं. हा लक्ष्मण कुठे गेलाय? सावित्रा, आ? मी मळ्यात जाऊन येतोय. अहो असं काय करताय? न्याहारी करून जा ना. तुझी न्यारी दुपार करल. बघतो का झाडपाला गावला तर तोच खातो. अगं बाई, हे काय विपरीत बोलणं? हा? तू होय? काय रे, माझी चेष्टा करतोस? हा? तरी मी म्हणते कधी नव्हे ते आज असं का बोलले? तुला झोपतो ना सांगतो. हे मला दे रे काय तरी. काय रे, काय? माझी मस्करी करतोस? मात्र काय घाबरले मी? अरे 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 अरे, काय चाललंय रे तुझं? तू बोल नको ग. बाबांची थोडी गंमत करूया. नाही नाही काय अहो, झाडून टाकायचं? हो. जाऊ मी परत. तू जा रे, मी बघतो. काय आई, हे? बघू. बदल नीट कोचा. आई, मी आज जाऊन सांगतो माणगावचे पाटील आलेत. मग ये. आबा हं? आबा हं? तुम्हाला भेटायला माणगावचे पाटील आलेत. असं? हो, अरे मग बोलू की त्यांना. आता बोलतो. हा. सावित्रा तू तू तुम्ही माणगावचं पाटील आहे आम्ही. असं? हम्म. मग काम काय काढले? पोरींची लग्न काढल्यात. बर. हम्म. मग तुम्ही हुंडा किती देणार? हा? हुंडा? हं? त्यांच्या हेकण्या मुलींशी लग्न कोण करणार? तुला कबड्डी 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 कबड्डी. अरे जा, वाचव. अरे, अरे, जा. बस बस आई बस गं. आई ग, आई ग, पाटील दमले आमचे. आई, 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 काय आई, करावं या पाटील. पोरासनी? बस. आई गं. बस ग बाई. लेकरानो, आज घराला खरी शोभा आली. तुम्ही आलात आणि देव्हारातले देव सुद्धा सावरून बसले. समया नाचायला लागल्या. अंगणातली तुळस मोहरून गेली. आपल्या ह्या वाड्याला जाग आली. करमत नव्हतं रे तुमच्याशिवाय. आई, आम्हाला तरी तुमच्याशिवाय कुठं करमत होतं ग? खरंच गाई, तुमच्या दोघांची खूप आठवण येत होती. रडायचं नाही. पोरानो, तुम्ही कधी एकदा शिक्षण संपून येता असं झालं तरी आम्हाला. बाबा, आई, आता कसली काळजी करायची नाही. आता आम्ही तुम्हाला सोडून कुठेही जाणार नाही. आजपर्यंत तुम्ही आमच्यासाठी खूप कष्ट घेतले तो. आता काही करायचं नाही. होय, आता फक्त आराम करायचा आबा. राम, ओ साहेबांनो, या आता न्याहारी करून घ्या. हे माझ्या धाकट्या सुनेचा आणि हे माझ्या थोरल्या सुनचा. शोभून दिसेल नाही? काय चिरंजीव, या इकडे. बघितलं, सगळं तयार आहे. अगदी सुना सुद्धा. हो हो हो. सांगतो. राम भाऊ, लक्ष्मणराव, कुणवा कुणं कसली चालली? नाही ते आबा, आई, आम्ही दोघांनी मुली बघितल्यात. हो, म्हणजे आई, स्वभाव पण खूप चांगला आहे का त्यांचा? चांगला म्हणजे खूप 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 खूपच प्रेम करतात आमच्यावर. आणि आई दिसायला देखील चांगले आहेत आणि मुख्य म्हणजे वळणदार सुद्धा आहेत. हो. पुढचं बोल ना. आबा म्हणजे काय रे? आबा म्हणजे घरकामात अतिशय हुशार आहे तो. हो, शिवाय सुसंस्कृत, लाजाळूही आहे. लाजाळू? लाजाळू म्हणजे आई, एकदा का त्या लाजाला लागल्या ना की 2-2 दिवस लाजतच असतात. होय आई, आणि हसतातही गोड. शिवाय स्वयंपाकात सुगरण. सुगरण? सुगरण म्हणजे आई, सकाळी स्वयंपाकाला लागले ना की दिवसभर स्वयंपाक करतच बसतात. हा बघ स्वयंपाक, आपला फोटो. पण या शहरातल्या मुली त्यांना खेड्यात करमेल? मन रमेल त्यांचं? हो आबा,
आमच्यासाठी त्या कुठेही राहायला तयार आहेत. आबा, आम्ही त्यांना सांगितले की आई वडिलांचे चरण हीच आमची पण आहे. तर त्या म्हणाल्या आम्ही चंद्रभागा म्हणून त्यांच्या पायाशी वाहू. आणि आम्ही म्हणालो आमची आई साक्षात तुळस आहे. हो, तर त्या म्हणाल्या आम्ही वृंदावन बनून राहू. असं हो, तरीच म्हटलं आज पाय दाबणं गोड गोड बोलणं चाललंय. म्हटलं पोराच आज्ञाधार कशी काय झाली. शिवाय आज्ञाधारक पण आहेत. आबा, आबा, आमचं खूप प्रेम आहे हो त्यांच्यावर. याई याई बोल ना गाय. आबा, हो म्हणा ना आबा. याई याई हो म्हण ना. हो म्हणा ना आबा. हो म्हण ना गाय. आई, ठीक आहे. आई, आबा. अरे पोरानो, संसार तुम्हाला करायचे. तुम्ही सुखी होणार असाल तर माझी काही हरकत नाही. आई, होय ना धनी? हम्म. आता धनी नाही, वरबाप म्हणायचं वरबाप. काय आलं का लक्षात? वरमाई. तयार झाला? सुनबाई, तीर्थ घ्या, देवीचं आहे. लक्षा? आई नमस्कार. अरे असू दे असू दे, पाय पडतो. घे रे. अरे तुम्ही रानात जाताय ना? हा, होय. हो मग जा ना. हो. आणि तुम्ही पण दोघी जाग. हा, अजून तुम्ही आपला मळा पाहिला नाही, शेत पाहिलं नाही, आणि या गावच्या पाटलीने आहात तुम्ही. हा धनी, आबा. जाताय ना तुम्ही? हो हो. चला जा. चला. चला. चल. थांबा. राम लक्ष्मण, काय गाई? तुम्ही जा. तुम्ही थांबा ग. काय सासूबाई? मधुमीना, तुम्ही सुना म्हणून जरी या घरी आलात तरी मी तुम्हाला माझ्या मुलीच समजते. काय हवं नको ते हक्कानं मागायचं माझ्याकडे, परकेपणा ठेवायचं नाही. हे जसं मला वाटतं तशा माझ्याही तुमच्याकडनं काही अपेक्षा आहेत. तुम्ही या गावच्या पाटलीने आहात. सारा गाव तुम्हाला मान देईल, पण कधी तुमच्या डोक्यावर पदर असेल तर. अगं मुलीनो, देवळाला कळसाशिवाय आणि स्त्रियांना पदराशिवाय शोभा नाही. आबासाहेब तुमच्या समोर येऊन बसले तरी ही गोष्ट तुमच्या लक्षात आली नाही. त्यांच्या खानदानी नजरेलाही मानवणार नाही ग. जा तुम्ही, मी येते दुपारी मळ्यात. काय ग, भूक लागली असेल ना? हो. झाला का मळा बघू? हो. आणि राम लक्ष्मण कुठे ग? मळ्यात. हे घ्या. असं होय, आण रे. जा, त्यांना बोलावून आण आणि म्हणावं येताना पातीचे कांदे घेऊन ये. पातीचे कांदे? हा. अगं, पातीचे कांदे म्हणजे खायचे कांदे. हा, जा, दाखवतील तुम्हाला ते. जा लवकर, भाकरी बरोबर छान लागतात. चला रे. विठ्ठल. हौसा, ये ग, भाकरी काढ. कांदे कसे कोंबड्या पकडले पकडले. अगं सुनबाई, शी म्हणू नये ग. काळी आई आहे आपली आणि हात चिखलात भरणारच. अन्नपूर्णेचा आशीर्वाद असतो ग तो. पुंडलिकाने देवाकडे वीट फेकली. आई वडिलांच्या सेवेत खंड न पडू देणाऱ्या पुंडलिकाला बघून देव दिपून गेला आणि विटेवर उभा राहून म्हणाला, माझ्या नावा अगोदर तुझ्या नावाचा जय जयकार होईल. बोला पुंडलिक वरदे हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम. लक्ष्मण, हरी विठ्ठल. काय रे, काही हवंय का तुला? नाही काय नाही, सस सस. हा, तुम्ही झोपलात की नाही ते बघायला आलो होतो. अरे, मग तेलाची बाटली कशाला घेऊन चाललेस? ते पाय दुखतात का रे? हो ग,
खूपच दुखतोय. मग इकडे ये. मी तुझ्या पायाला तेल चोळून दे. नाही मी तोडून देतो ना. आपलं मी लावतो. आपण हा? मरतोय. काय रे तुझं राम, पण मॉलिश चालले. काय गाई तुझेही पाय दुखतात? हो 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 इकडे या दोघ. या. मी तुमच्या पायाला तेल चोळून देते, म्हणजे बरं वाटेल तुम्हाला. हा? मला या रे. हा? या ना. चला. हो. आज रानात जाऊन पोरं दमली बरं आपली. आता कसं ते लावून घ्या इकडनं. हा. बरं वाटेल तुम्हाला. सावित्र हो मी झोपतो. हो. आण तेलाची हा, हा. बाटली इकडे. ये ये इकडे. बैस राम. हो. पण बैस. बजावा, तू रामच्या पायाला तेल लाव. हं? आणा इकडे पाय. पाय वर गेला. हा ठीक आहे. हा पाय दुखतोय ना हो तुमचा. आला लक्ष घाल. पाय दुखतोय. इथं दुखतोय काय? नाही अरे इथंच चोळ ना पायाला व्यवस्थित. दोन्ही पाय गेले. आई ए आई. काय रे, या या. आई राम, हं. हे बघ मी लोणी काढलंय. हं. कसं आहे? मी ना आज तुमच्यासाठी छान ताकाची कढी करते. हा, कडी तर देस ग आणि थोडे पैसेही दे. पैसे हो. किती हवेत? एक 30-35 हजार दे. होय आणि मला एक 25,000 दे. अरे एवढे पैसे कशाला हवेत तुम्हाला? अगं तू आधी दे तर मग तुला सगळं सांगतो. नाही नाही राम लक्ष्मण, मला आधी कळलं पाहिजे. हं? अरे तुम्हाला काही हवं नको असेल तर मला सांगा ना. आजवर आणून दिलं नाही का मी तुम्हाला? अगं आई तुला प्रत्येक गोष्ट सांगायलाच हवी का? आमचं खाजगी असू शकतं. खाजगी 30-30 हजाराचं? आई हल्ली तुझं आमच्यापेक्षा पैशावर जास्त प्रेम वाढलेलं दिसते. लक्षा, हे लाटणं बघितलंस का? खाली तुझ्या टाळक्यात. अरे वेड्या, असं नाही बोलायचं. हे बघ, माझं हे काम आवरलं ना की तुम्हाला बोलवतो. पैसे घेऊन जा. आम्हाला आत्ताच पाहिजे होते आई. आई तू तुझं काम करत राहा. आमच्याकडे चाव्या दे. चाव्या? आई तूही कमाल करते. क्षुल्लक गोष्टीसाठी एवढा वेळ लावतेस. राम, मला ह्यांचा विचार घेतला पाहिजे. त्याशिवाय मला चाव्या देता येणार नाही. आणि आम्ही ते घेतल्याशिवाय जाणार नाही. राम लक्ष्मण, तुम्ही जाऊ शकता. राम लक्ष्मण, जोकर आला बघ, जोकर. ए मळ्यात जाता येणार रे? हो आज टॅमॅटोची तोड आहे. मामा पत्ता टाका. तुम्हा सगळ्यांना गुलाम करणारी जाणी टाकतो. या अरे राम लक्ष्मण, जेवून तरी घ्या रे. हो फेकून दे. काय? पत्ता रे. अरे काय सांगते मी? राम लक्ष्मण, निदान तुम्ही तरी आपल्या आईला समजून घ्या रे. मला मला पैशाचा मोह नाही रे. मला पैशाचा मोह नाही. मला तुम्ही हवे आहात. अरे जे काही आहे हे तुमचंच आहे ना रे. हा? हे सगळं तुमचं आहे. मला काही नको. मला फक्त तुम्ही हवे आहात. तुम्ही. बघा. आहे की नाही भिंतीवरलं मडकं? हा? डोकं डोकं हा. याला डोकं लागतं, हलत पण पडत नाही. तुम्ही आता सगळे फक्त माझ्या डोक्यानं चला. आधी तो टीव्ही बंद करा आणि ती पोती आत घ्या. बाई 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 बाई, तुम्ही घ्या की. हात तुटलेली माणसं काम करतात म्हटलं.
ते सगळं बसून ऐकतं लागतं. मधूची मावशी, पाहुणे म्हणून आलात, पाहुणे म्हणूनच राहा. अहो पण तुम्ही आमच्या घरच्या बाबतीत नाक खुपसायची काहीही गरज नाही. आई कशाला बोलतेस त्यांना? बरोबर आहे त्यांचं. काय गाई, जेव्हा बघावं तेव्हा फक्त कामच सांगत असतेस. पैसे मागितले की मात्र तुझ्या अंगावर काटा येतो. असं काय रे? हा होय, हे सगळं आणण्यासाठीच तुम्हाला पैसे हवे होते ना? अगं, म्हणून टाव्या मागत होता तुम्ही माझ्याकडे. अहो पैसे मुलांच्यासाठीच असतात, त्यांच्या सुखासाठी असतात बरं. आणि आपण द्यायचे असतात. हा हा, काय सोन्यासारखी पाठस आहे तू. वंशाचे दिवे दिवे. ऐकलंस काय म्हणतात ते? अगं कोण कुठला माणूस आणि आम्हाला किती जीव लावतो. नाहीतर राम, हे तू तुझ्या आईला बोलतोस? अहो आबा, कशाला उगी शिरात आणताय? लक्ष्मण, खबरदार त्यांना काही आडवं बोललास तर. सासूबाई, माझ्या नवऱ्याला कशाला ओरडताय? काय समजता तुम्ही स्वतःला? तुम्ही प्रत्येक गोष्ट तुम्हाला विचारून तुमच्या मर्जीने करायची कशासाठी? काय हो, मुलांच्यावर जन्मसिद्ध हक्कच गाजवायचा होता तर कशाला केली त्यांची लग्न? चालले नाहीतर बस आईच्या पदराला कवटाळून. चल गा. ए मीना, मधू, अगं प्लीज, अगं माझं ऐक. आता थांब. ए मधू, तिच्या मावशी चला. चला. आणि साने गुरुजींचं श्यामच्याही वाचलेलं दिसत नाही. आज माझ्या लक्ष्मणाचा जन्मदिवस आहे. त्याला उदंड आयु आरोग्य दे, सुखी ठेव. आण ग. बस. अरे अजून एकच पोळी चालली आहे. हे घे. आई मला नको आहे गाई. का रे? राम, हल्ली तुझं जेवण खूपच कमी झालंय. नाही का, तसं काय नाही आई. लक्ष्मणा, तो घे. घे रे बाबा, घे. नको गाई, मला भूक नाही. का नको? मला माहितीये तुझी भूक. घे घे रे. नको म्हणून सांगितलं ना एकदा. जावई बापू, नको नको काय, इकडे आणा. मी सांगते ना, घ्या. आता मावशी तुम्ही आग्रह करताय म्हणून घे. मग कोण कुठली मावशी? तिच्या हातचं आज गोड लागायला लागलं. आजवर तीच होती का रे वाढायला? मधूच्या मावशी, आम्हालाही आग्रह आवडेल. चला. लाज नको, अंगावर काटा येतोय. लक्ष्मण, तू तरी घे रे पोळीवर. नको. अरे घे ना बाबा. अगं नको ग. घे रे, असं वाढायचं असतं. इकडे आणा, मी दाखवते. घे रे म्हणे. बघितलं, असं वाढायचं असतं. हे घ्या आणि आता मला वाढून दाखवा. लक्षात आहे ना रे, नाहीतर गोड जेवणाच्या नादात विसराल. काय काय हे काय, कुठे निघालीस तू? पंढरीच्या वारीला निघालो. गडबडीत तुम्हाला सांगायचं राहूनच गेलं. खूप दिवसापासूनची इच्छा होती. चल. हो. का थांबला? जा जा तुम्ही. तुम्ही या तुळशीला सांगितलं, या गाई वासरांना कोसरलं, या वाळ्याच्या दगडा इटांना विचारलं,
या बजाबाला विसरला का? बोला बोला ना. बरोबर आहे म्हणा तुमचं. कोण आहे मी तुमचं? कोण आहे? या या वाड्यातला एक साधा नोकर. नोकर आहे मी, नोकर. बजाबा, मायेत गुंतू नकोस आता. जाऊ द्या मला. जावा, कुशाल जावा. मी कोण अडवणार तुम्हाला? काय ना तर तुमचं माझं. विठ्ठलाच्या मंदिरात सापडलेला मी. लहानाचं मोठं केलं, आईची माया दिली, बापाचं प्रेम दिलं, पण ज्या हातात हातीचं बळ दिलं त्याला अडवण्याचा अधिकार कुठं दिला? अरे, पंढरीच्या वारीला निघालोय आम्ही. वारी? पंढरीची वारी? आई बापाला हाकलण्याचं पाप आपल्या पोराला लागू नये पण तुम्हीच केलेला बनाव नव. सांगा ना, तुम्ही केलेला बनाव नव. कोण आहात तुम्ही? कोण आहात? माणसं आहात की देव? चल सवित्रा. थांबा. नाही आई साहेब, नाही. आई साहेब, एक पाऊल तर पुढे टाकून बघा. नाही तुमच्या पायावर डोचका तो जीव सोडला तर बजाबा नावच सांगणार नाही. आई साहेब, बजाबा, लेकरा उठ. आई साहेब, अहो काळजात कोरलेली पाऊल आहे त्यांना तर नाही सोडणार मी. नाही सोडणार. सोड रे, लहान मुलासारखा हट्ट धरू नकोस. सोड. मग वचन द्या, वचन द्या नाही जाणार म्हणून. त्याशिवाय पावलं नाही सोडणार मी, नाही सोडणार. आई साहेब, या गरीबाचं एक झोपडं आहे. तुम्ही आलात तर मंदिर होईल त्याचं. ठीक आहे. आई साहेब, वचन द्या. नाही जाणार म्हणून वचन द्या. नाहीतर तुम्हाच माझी शपथ आहे बघा. आई साहेब, बजाबा, लेकरा शपथ घातलीस. चला हो आई साहेब, चला की. उठ, आम्ही येतो तुझ्याकडे. उठ उठ रे. साहेब, आई साहेब, खरं तुम्ही येणार? हो खरंच तुम्ही येणार? हो रे बजाबा. अगं येडे, अगं बघत का राहिली या? साक्षात लक्ष्मी येते आपल्या घरा. अगं अगं जा लवकर, पंचायती घे. अगं बघत का राहिले, पळ लवकर. आई साहेब, आबासाहेब, या या आबासाहेब. आई साहेब, माझं हे झोपडं लई दिवसापासून पोरकं होत. त्याला आई पाहिजे होती. आज त्याला आई मिळाली. चला आई साहेब. होय हो, एकट्या रखमाई. या. अरे तुझ्या ए, आवाज करायचा नाही.
आणि माझ्याकडे डोळं मोठ्या करून बघायचं नाही. आजपासून हे वाड्याचा दरवाजा बंद. आमच्या वाड्याचा. हो तुमच्या वाड्याचा. अरे असेल तुमच्याकडे वाडा, माझ्याजवळ लाख मुलाची आई. अरे आई अरे असू दे बाबा, असू दे. देवारात ठेव, पूजा कर, फुलं व्हा, हळदी कुंकू जमाय. हो वाईन फुलं पूजा करीन, तुझी बी पूजा करीन. क्षेत्रानं चोमडा मेला. तू चोमडी आहे. ए, बघता काय? चला चला आतमध्ये. चल निघा. चल चल आतमध्ये. तुझ्या लेकाचे खाऊन खाऊन मारले देखील. बजाबा, हो. अरे ये लवकर ये. बस पाटावर बस. आज मी या पाठावर नाही, आज मी आत्ता बसणार. बर ताट. वा 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 वा, वांग्याचा भरीत, लसणाची चटणी, वरण. हौशे हौशे, आज तू काय कमालच केलीस. काय बेत केलाय. मी नाही काय मग आई साहेबांनी स्वयंपाक केला. ते वासावरनं वाटलंच मला. मग तुझा काय डोचका बिचका फिरला काय? आई साहेबांना कशाला लावला स्वयंपाक करायला? नाही वा आता आई साहेबांनी चुलीचा ताबा घेतला. तुझा हात मोडला होता का ताबा द्यायला? अरे कशाला भांडताय रे? हा जेव बघू मुकाट्यानं. बजाबा, अरे जेव ना. आई साहेब, मला बी असं बरोबर. हे काय, तू कधी जेवणार? तुम्ही भरवल्यावर. भरवशील मला? आई साहेब, आज धन्य झालो मी. अरे 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 सावकाश सावकाश. सावकाश. हौशे, आई साहेबांनी बी जेवण भरावं नशीब लागतं. नाही तर तू गुरामोर वैरण टाकल्यावानी जेवण वाढते. काय बाई आखरीत आणि जेव गुतलाय भाकरीत. बघा ह्या काही बोलायला लागलीत ना ते माझ्या डोळ्याला पाणी. आई साहेब नेहमीच सांगा तिला, सांगा ती. बजाबा, तू मला नुसतं आई म्हण. काय आई? होय रे लेकरा. आई म्हणू मी तुम्हाला? आता आधी एक भाकर खावा. नको नको हौसा, आज माझं पोट एकदम भरलंय. खरं सांगू हौसा, आई म्हणताना विठ्ठलाच्या आबिर्भुक्यात जीव रंगून गेल्यासारखा वाटतोय का आई? हौसा, तो पत्रा घेऊन ये. होय, आले. नीट करा. हा ते त्याला. हा घे रे. आई साहेब काय ग? टाकलं त्याने. होय. राम, ए जा तू लाडवाचा डबा घेऊन ये. जा. राम, काय काय? इकडे ये रे. राम, मला कळलंय रे सगळं. मी आजी होणार आहे ना. तुम्ही कोणी नाही सांगितलं तरी समजलंय रे मला. राम, मला खूप खूप आनंद झालाय रे. खूप आनंद झालाय मला. आई साहेब हा, हे बघ, सुनबाईंच्या साठी बेसनाचे लाडू केलेत. त्यांना देहा खायला. आणि हो राम, त्यांचं डोहाळ जेवण मी घालणार आहे. आबासाहेबांचे नातू, काय सांगू रे तुला, रोज माझ्या स्वप्नात येतात. लंबाड माझ्या मांडीवर बसतात. माझ्याशी बोबडे बोल बोलतात. खूप खूप खेळतात रे माझ्याशी. घेऊन जा. खबरदार, त्या डब्याला हात लावला तर. मधुची मावशी, असं काय करता हो? मी माझ्या सुनबाईसाठी केलेत हे लाडू. काही नको गोंडा घोळायला. आणि हो
आम्हाला काही कमी जास्त लागलं तर आमची मावशी खमकी आहे करून घालायला. जावई बापू एकूण जा डबा साखरेपेक्षा 20च जास्त असणार आहेत. नाहीतर काय, हं. म्हणून म्हणते काही घेऊ नका त्यांचं. हो. चला. हा. चल रे. तुमच्या बजबा राम. असं. या, या. घाबरू नका, कोणीच घाबरू नका. आम्ही आलेलो ना. तुम्ही दोघं बाहेर जा बघू. चला चला. घाबरू नका कोणी. विठ्ठला, हाकीला धावलाच रे माझ्या. थोरपा, काय झालं ग? अहो बाईसाहेब, 2 नातवाच्या आजी झालायचा. आणि माझ्या सुना बाळ बाळंतीन सुखरूप आहे ती. थोरपा, एवढी आनंदाची बातमी सांगितली. खरं म्हणजे तुझी सोन्या रुपयाने ओटी भरली पाहिजे ग. पण आज माझ्याकडे काही नाही. हे घे, घे. काय असू दे ग. जा जा तू जा. अहो धनी, धनी, आपल्याला नातवंड झाली आहेत. मी जाऊ नको सावित्री. असं नका करू धनी, मला राहत नाही हो. मी बघून येते. चल तू. माफ करा धनी. कुठं निघालात? बाळ बाळंतीन बघायला. बराच पुळका आलाय आजीबाईना. आजपर्यंत आमच्या वाड्याची कधी पायरी चढला नव्हता आणि आज आल्यात मारे नातवंडांना बघायला. ते काही नाही, आल्या पावली परत आला. काय अरे असं करू नका हो. माझ्या सुना आहेत त्या. मला माझे नातू डोळे भरून बघू द्या. हो. डोळे भरून कसले बघताय? ओल्या बाळंतीनी आहेत त्या. वाटलं तर 5वी पुजायला या. चला. तू कोण ग मला अडवणारी? या वाड्याची मालकीण आहे मी. मालकीण? तो अधिकार केव्हा संपलाय, ज्या दिवशी तुम्ही हा वाडा सोडून गेलात. अरे राम लक्ष्मण, इकडे या रे. काय गाई? अरे माझ्या लेकरानो, तुम्ही तरी सांगा रे या ना. मी माझी नातवंड बघते आणि आल्या पावली परत जाते. सांगा रे. मावशी, आईने आज जाऊ द्या. अहो काय जाऊ द्या जावई बापू. आणि बाळाला नजर लागली तर मग अहो यांची सावली म्हणजे प्रत्यक्ष भूतबाधा. हो तर अहो असं काय करताय मामा?
तिची इच्छा असेल तर जाऊ दे ना तिला आत. त्यांची इच्छा आहे ना, मग आत नको. बाळाला बाहेर आण. हे बरं आपलं. मी घेऊन येते. अगं मधुमीना, सासूबाई आल्यात तुमच्या. नातवंडानं बघायचंय म्हणे. दाखवू ना? हो दाखवा ना. नातू. द्या हो माझ्या नातवंडांना माझ्याकडे. माझा राजा, माझा प्रधान. मला डोळे भरून बघू द्या. घाला त्यांच्या पायावर. द्या माझ्याकडे. अहो नातवंड बघायला आला होतात ना, मग घ्या ना. अगं आई, बघत काय राहिलीस? घे ना. हे बघ, हे असं असतं हिचं. बाळाला घ्या आजीबाई. घ्या. अहो घ्या नातवंड कडेवर आणि गावभर हिंडा. माझी नातवंड, माझी नातवंड, माझी नातवंड करत. घ्या, ही तुमची. माझा राजा, माझा राजा, माझं प्रधान. सावित्रा, उठ, थोडं खाऊन घे. होय हो आईसाहेब, उठा. हौसे, माझ्या लेकरांनी काही खाल्लं का ग? माझी नातवंड दूध प्यायलीत? कशी दिसतात ग ती? कशी दिसतात? त्यांची नजर काढा हा तुम्ही. मी माझ्या राजासाठी बिंदल्या केल्यात. सावित्रा, किती जोराने ओरडता हो तुम्ही. बघा बघा, माझी बछड रडायला लागली. हौसे, सुनबाईला सांग त्यानं दूध पाज म्हणाव. जागा जाऊन सांग त्यानं दूध पाज म्हणाव. त्यानं दूध पाज म्हणाव. त्यानं रडू नको म्हणून सांग. त्यांनी असं काय करता? औषध मला सहन होत नाही का? मला सहन होत नाही. अगं किती दुःख सोसायचं आई साहेबांना. पोरांना कधी या माऊलीची माया कळणार का? मी काय करू औषध, मी काय करू? मला सहन होत नाही औषध, मला सहन होत नाही. राम लक्ष्मण, कशी आहे रे माझी मधू? मेली नाही, वाचली. हे बघ, तू कितीही प्रयत्न कर आम्हाला मारण्याचा, आमचं वाईट करण्याचा, आम्हाला काही होणार नाही. कळलं? काय बोलता रे तुम्ही? अगं आई असून स्वतःच्या सुनेवर करणी केलीस. करणी? माझ्या सुनेवर? हो हो, तुझ्या सुनेवर. काय बाकी ठेवलेस ग तू? हा, त्या दिवशी पोरं दाखवली नाही म्हणून असं सोडून गेलास? माझ्या मधून जीवे मारायला निघालीस? वा, अगं आई आहेस का कळतशील? अगं तुझ्या पोटी जन्म घेतला, चूक केली. तुला आई म्हणायची सुद्धा लाज वाटते, लाज. खरे लक्ष्मण असं बोलू. अगं माझी बायको ना ग ती, तिला त्यानं मूल आहे याचा तरी विचार करायचा होतास तू. आता गप का? बोल ना, बोल. अगं चाव्या मागितल्या म्हणून रागाने घर सोडून गेलीस आणि आमची बेआबरू करण्यासाठी ह्या बजाबाच्या घरी येऊन राहिलीस. अरे कोण तो? दीड दमडीचा नोकर आमचा. अरे कोणाला बोलता तुम्ही? राम लक्ष्मण, अजून लहान आहात तुम्ही. आईच्या पत्राला बाळवत समजता. जा इथून. घ्या,
आता हे आले फुस लावायला. बस आता एकच सांगतो, या पुढे आम्हाला आमच्या घरात सुखाने राहू द्या आणि आजपासून तुमचा आमचा संबंध संपला. राम, काय बोलतोस तू हे? आणि कोणाला बोलतोस? तुझ्या आईला? अच्छा, म्हणजे जन्म दिला म्हणून की जीव घेते म्हणून हिला आई म्हणायचं? तुम्हीच सांगा. राम, तिनं पाजलेल्या दुधाची राळ अजून तुमच्या ओठावर ताजीच आहे रे. या माऊलीच्या दुधावर तुमचा देह पोचलाय हे तरी विसरू नका. ओ आबा, किती लिटर दूध पाजलं तुम्ही आम्हाला? हिशोब द्या, त्याची पैन पैन चुकती करू आम्ही. राम, जास्त बोललास तर थोबाड फोडी. थोबाड फोडायला हात आहे त्या जागेवर. आई, कुणाला बोलला तर तुम्ही? जन्मदात्या बापाला? लक्ष्मणा, तुझ्यामुळे ह्यांचे हात तोडले गेले, विसरलास? आणि तू तू रे दुधाचा हिशोब मागितलास? हं? कसली धुंदी चढली रे तुम्हाला? नाही, आता तुम्हाला क्षमा नाही, तुम्हाला क्षमा नाही. चालते वा मला नजरेसमोरून, चालते वा. दुधाचा हिशोब मागता काय? तोही तुम्हाला योग्य वेळी देईन. धनी, मला मला वाटण्या पाहिजेत. या वाड्याच्या आणि या जमिनीच्या हा बरोबर 2 हिस्से झालेत. वय बाई साहेबांच्या म्हणण्यानुसार सगळं व्यवस्थित झालं. हाजी. जा त्यांना देऊन या. हे घ्या. येतो येतो मी, हा? येतो बरं का. येतो बाईसाहेब. आई, वाड्याची जमीन जुमल्याची वाटणी झाली, बरंच झालं नाही? तसे एकेकांचे नक्षे उतरलेत बघा मामा. चला चला, तुझ्या मोठा हलकट आहे. आजी, आजी ये ना, आजी ये ना. आजी टाटा, आजी टाटा. आजी ये ना. राजू, राजू. मुलांना छळून झालं, आता नातवंडांवर डोळा. सारखा आपला आजी आजी आजी. चल चल, मारू नको ना मम्मी, मारू नको. आजी आजी. ह्या आल्या आत्ता बघा पंचारती घेऊन. आहो, पूजा झाली बरं का आमची. आणि यांच्या हातून गाडीची पूजा म्हणजे हमखास बुधबाधा. नाहीतर काय, वाटण्या करून घेतल्या तरी नाटकं अजून चालूच आहेत. हो ना. आत्ता आल्यात माळे ओवाळायला. ए राम, सासूबाईंना म्हणावं आल्यात तशा परत जा. हे आई, तुझ्या पूजेची आम्हाला गरज नाही, तू जा बघू जा. ए, तुला सांगितलं ना तुझी सावली पण नको आमच्या गाडीवर म्हणून. गाडी चाललेली डोंगराची वाटत होता डोंगराची. आई, लवकर ये, ट्रॅक्टर घेऊन आलोय, तो पण नवा HMDचा. चला पोरो, चला. चल चल. हे काय आहे साहेब, किती वेळ लावला? अहो, चवळीची शे हा. मध्येच हाडवी आली. धनी, अहो, असं बघत काय राहिल्या? चला पूजा करून घ्या. चला चला लवकर, चला चला चला. होय, चला. वा, नारळ कसा एका फटक्यात फुटला. चला आशीर्वाद द्या. हा. असं द्या. अरे बापर, आई साहेब, मावशीच्या बाजूला गाडी बसली बघा. आमची पण झाली बरं का पूजा. चला चला या. आई, तू आणि इथं आई, अगं मीना, आई आमच्या कारला ऍक्सिडेंट झाले. मीनाला खूप लागले. ती हॉस्पिटलमध्ये ऍडमिट आहे. मग मला पैशांची गरज आहे. एक 40,000 रुपये दिलेस तर. 40,000? हा कोणता हिशोब रे?
दुधाचा तर नाही? आई असं बोलू नकोस ग. मी नाही, तुम्ही बोलत होता आणि मी फक्त ऐकत होते. अगं चूक झाली, पण आता नाही म्हणू नकोस ग. नाही तर माझ्या मीनाचं ऑपरेशन होणार नाही. अरे माझ्या पायाची टाके बघितलीस का रे कधी? नातू म्हणून वरवंटा दाखवणारे तुम्ही मला माझ्या पायातून वाहणारं भळा भळा रक्त पाहून माझं काळीच धाय मोकलून रडत होत आणि तुम्ही फक्त हसत होता. आई चूक झाली ग. मी तुझ्या पाया पडतो, पण आता नाही म्हणू नकोस. माझ्या कशाला पाया पडतो रे? मी कोणी परमेश्वर नाही. मी एक सामान्य स्त्री आहे. तुला आणि रामला जन्म देणारी एक आई. पण आता तेही नातं संपलंय. आई मामा काय झालं? बाबा झाला बंदोबस्त? करायचं काय? डॉक्टर तर म्हणतात आत्ता ऑपरेशन केलं पाहिजे. राम, अरे आईने मला हाकलून दिलं रे. हेमंत, अरे लक्ष्मण, अरे तुम्ही सगळे कुणी आजारी आहे का? अरे माझी मीना, तिला वाचव रे हेमंत. तिच्या डोक्याला खूप मार लागला. हे बघ, तू अजिबात काळजी करू नकोस. डॉक्टर माझ्या परिचयाचे आहेत. हं? मी बघतो. अरे पण पैशाचं. डोंट वरी लक्ष्मण, मी आहे ना. हा? उद्या गवत काढलं की झालं बघा. हो. राजू, अरे देवा, आपली पोरं एकटीच बसलात. हौसा जी हौसा हौसा, आपली पोरं. माहिती हो. राजू, आपली आजी आली बघ. चल आजी आजी आजी. या 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 आजी. आजी. आले. बाबा, सोन्या, हौसा, जी पोरांची तोंड बघ कशी उतरली. बघा ना कशी झाली. भूक लागली ना? तुला भूक लागली ना? चला चला, तुम्हाला खाऊ देते. हा, चला 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 बाळा. चालू घालते आम्ही. या या चला, चला, भूक लागली आम्हाला. या हौसा, मुलांना गरम दूध घेऊन ये होय ग. जी. बसा बसा बाबा, शान माझं बाळते. नाही नाही बाईसाहेब, आता तुम्ही कोणत्याही परिस्थितीत नाही म्हणता कामा नये. अहो, साऱ्या गावाची इच्छा आहे की सरपंच तुम्हीच व्हायला पाहिजे. तुमच्याशिवाय या गावच्या सरपंच पदाला शोभा नाही बाईसाहेब. काय म्हणते? नको नको. सावित्रा, गुरुजी म्हणतात ते अगदी बरोबर. गावातली पहिली महिला सरपंच होण्याचा मान तुला मिळतोय होय. आणि सगळ्या गावची तशी इच्छा आहे, तेव्हा नाही म्हणू नकोस. धनी गुरुजी, कशाला मला राजकारणात ओढता? तुम्हीच ठरवा. हो, मग असं करा, कुणाकडे गाव सोपवायचंय त्याच्याकडे सोपवा. तुम्ही सांगाल त्याला आम्ही सरपंच करतो. ठीक आहे. हौसा, जी. चहा घेऊन होय. ये. मग गुरुजी, हा. मी सांगेन त्याला तुम्ही सरपंच कराल? अगदी डोळे झाकून. काय मंडळी? वय, वय, अगदी बरं बरोबर. काय, हा. त्याला लवकर मावशी खाली वाट बघत आकाश. असतील. हा. कसं काय, ठीक आहे ना आता? आज डिस्चार्ज. व्यवस्थित काळजी घ्या तब्येतीची. 15 दिवस विश्रांती घ्या आणि मग चेकअपला या. हं? सावित्रा, हा? निघायचं ना? अहो, ते बजाबाने हौसाला सांगा वरच्या बांधावर तेवढी निलगिरी लावायला. बरं, हे का तू येत नाहीस? नाही, आज आम्ही फक्त माझ्या चिमण्यांची आजी आहे, पैकी नाही रे. ओ काय? आ? आजोबा, आम्ही ना आजीला सोडणार. बल बल बल, मग आम्हाला एक. बस बस, येतो. चला चला चला. हा या. आजोबा आता रानात गेले. हा घास आजोबांचा. छान छान छान. तुला देऊ, घे. हा हा. सावकाश तिला सांभाळून अरे घेऊन या. असा हट्ट करायचा नाही रे. जेवा बघू, लवकर जेवा.
आता हा घास बजावाचा हं? आणि हा घास विषाचा. काय घातलास पोरांना? विष घातलास की नाही? भिंतीवरची पाय देवाच्या गाभाऱ्यात सोडा, गरळ ओकणारच. अहो लेकरांना भूक लागली होती म्हणून. म्हणून विष घातलंस? अगं अवतसे, सोन्यासारखी पोरं उद्या मेली तर? हे काही नाही. हे का बघते तुझ्याकडे. काय ऐकायचंय तुझं? बरोबर आहे. कळेल ना आता. नुसतं विष प्यायचं? रडतेय हा? चल, बघते तुझ्याकडे. जाऊ दे बाहेर. राग करायची आहे. आजी करते. हा? मर. काय झालं आजी? लागलं आजी? राम लक्ष्मण. एक शब्द बोलू नकोस. एवढं तर प्रेम होतं ना तर दवाखान्यात का नाही आलीस बघायला? अगं माझ्या बायकोच्या ऑपरेशन साठी पैसे दिले असतेस. बोल ना. हो मावशीबाई, बोलण्यात वेळ घालू नका. कायमचं तोंड बंद करा. आजी गेली तुमची आजी. आजी आजी करतोय. बाईसाहेब, अहो बाईसाहेब, चला वाड्यात आहेत का बघूया. बाईसाहेब, अरे गावकरी मंडळी काय? बाईसाहेब, हो बाईसाहेब, माफ करा. अहो पण बाईसाहेब कुठे आहे? देव दर्शनाला गेले. आमची मीना जरा आजारी होती, आता बरं वाटायला. बाईसाहेब नवस बोलल्या होत्या म्हणून गेले. अहो देवाचे आभार मानले पाहिजे. आपण बसा. अहो बसा काय, पहिलं तोंड गोड करा. अहो, काय भानगड आता? अहो गावच्या सरपंचपदी मधुबाईंची बिनविरोध निवड झाली. वा, 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 त्याचा वा, हा वा, पेढा. वा. अहो, काय सांगता काय तुम्ही? मधु, ए मधु ऐकलंस का? मधु इकडे ये लवकर. काय झालं? काय झालं राम? आता तुम्ही सरपंच झालात. कॉंग्रॅट्स. हे सगळं आमच्या मंत्रामुळे बरं का? होय तर. हो, उद्या आमदार साहेब सुद्धा येणार आहेत. जंगी मिरवणूक काढायचं ठरलंय. हा, पर येताना बाईसाहेब असले मी घेऊन या. घेऊन येतो, घेऊन येतो. काय? पालखीत ना पैसा बना घेऊन ये. मावशीबाई, उद्याची मिरवणूक होऊन जाऊ दे, मग करू बंदोबस्त. नंतर बघते तुझ्याकडे. चला रे. आजी आजी सारी सारी झाली माती, मातीचा मिळाले दिया. हर सूर्य नारायणा, तुझा उजेड ह्यो काळा. हर सूर्य नारायणा, तुझा उजेड ह्यो काळा. चहा टाकू? थोडस घ्या. बर बजावा, जा रे यांना घेऊन. वा 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 वा. इकडे अख्खा गाव लोटलाय आणि आई मग तुम्ही नाही येणार? नाही रे नाही नाही, चला की आई साहेब तुम्ही. हा, अगं तुम्ही नाही आलात तर आम्ही बी नाही जाणार. काय गावचा? होय होय. हा, बजावा, आई म्हणतोस आणि आईचं ऐकत नाहीस? अरे आपल्या सुनाबाई आहेत रे तिथं. सावित्रा, तू पण चल ना. मी नथ घालायची, सगळे दागिने घालायचे. सावित्रा, खूप दिवसात तुला सजलेलं बघितलं नाही का मी?
आबासाहेब आमचं आवरलं निघायचं ना आलो. मामा नाचो आय आय झिंग टँग झिंग टँग झिंग टँग झिंग टँग झिंग टँग झिंग टँग आई साहेबांना सांगूया मिरवणूक यायला लागली म्हणून चला 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 रे लवकर या चला गाव लोटलाय सावित्रा आई साहेब मिरवणूक या लागले बघा. आता इथं कशा पण ओरडतेस आज जण आई साहेबांना घेऊन येतात चला 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 आई साहेब येतील बघा. आई साहेब या किंवा मला लवकर चला चला चला. बजाबा गुलाल आहे ना? काय आणलाय तुझ्या आई साहेब नटून तुटून आल्या ना की माझ्या हातानं तो गुलाल उधळायचा. साहेब बघा नुसतं. अहो पाटलीन बाई या की पंचारते घेऊन किती वेळ लावताय या. नाही हो आई साहेब कुठंच नाहीत मागची दारी पण नाहीत. आजी आजी राजूचं आजी वाढत आहे का बघूया. आजी 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 आजोबा आजी नाही आहेत. हो आजोबा आजी वाढत नाही आहे. आबा आई आज पण नाहीये कुठे गेले असतील हो आई. सावित्रा सावित्रा खरे लेकरांनो मला नकारे हाक मारू मला नकारे हाक मारू. अरे मी कुणावरही रुसले नाही रे वरी नाही. बाळांनो आजी सुखी राहा. हं? आजी थांब आजी थांब आजी थांब आजी आजी थांब आजी चल आजी चल. सावित्रा बजा सावित्रा हो बघा की लवकर काय झालंय काय झालं असं व्हायचा व्हायचा. सावित्रा सावित्रा आजी उठ नका आजी आजी तू का झोपलीस.
काय केलं आईचं? सावित्र, सावित्रा, काय केलंस रे? मला सोडून गेलीस. मला सांगितल्याशिवाय घराचा उंबर टाकत उलटला नाहीस का? अगं, पंचारती घेऊन तारा तोडून जाणार होतीस ना तू. आजचा दिवस कोण करण्यासाठी, सगळ्यांना माफ करण्यासाठी. पण फसवलंस तुम्हाला. का फसवलंस? बोल ना, का फसवलंस मला? आणि आज चिमटभर कुंकवाची मालकीन बनून गेलीस. का केलंस हे सगळं? का सोडून गेलीस मला? का सोडून गेलीस? का सोडून गेलीस? आई, आम्हाला माफ कर. कुणी राहायचं नाही. तुझ्या बा कशा पायी लढताय? कशा पायी लढताय? अरे आमची आई आहे ना रे. म्हणून सांगतोय, नका आणू डोळ्यात पाणी. अरे अरे तुमची सावली सुद्धा विचार पडता का म्हणे? खूप त्रास दिला ना तुम्हाला तिनं? खूप त्रास दिला ना? अरे तुमच्या सुखासाठी आजी, हिनं तुमचा जीव वाचवला. आणि तुम्ही नातू म्हणून तिला वरवंटा दाखवला. माय घेतली रे तिथे, तरी सुद्धा माझी माऊली कळवळली नाही रे. अरे तुमच्यासाठी आतडी गळ्याला येईपर्यंत राबली ती, आणि तुम्ही तिला घराबाहेर काढलं. तुझा तर हिशेब मागितला. अरे लागे तरी ऐका तुमची आजी, आईकडे तुझा हिशेब मागायला परमेश्वराला तरी धाडस होईल का रे? पण तुम्ही तो मागितला. या माझ्या माऊलीकडे मागितला. कुणी केला तुझा ऑपरेशनचा खर्च? या डॉक्टरनं नाही, या माऊलीनं पैशाची बॅग भरून दिली माझ्याजवळ, तेव्हा तू वाचलीस. आणि तू का कुणामुळे गुलाब रंगलीस? कुणामुळे सरपंच झालीस माहितीये तुला? या माझ्या आईमुळं का? आईमुळं. आईमुळे सरपंच झाली. तरी उठवा रे तिला, कुठेतरी उठवा. लेकराकडे एकदा तरी बघ आई, बघ आई.